तर मागच्या लेक्चरमध्ये आपण डक्टबद्दल माहिती घेतली होती की त्याचे क्लासिफिकेशन कुठले कसे आहेत वगैरे, डकचा शेप कुठला असतो, तर डकचे सायझेस कसे कसे निवडले जातात. ओके, त्याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत की एकदा डकमध्ये कुठले कुठले लॉसेस होतात. साधारणपणे डकमध्ये दोन प्रकारचे लॉसेस होतात. एक म्हणजे फ्रिक्शन लॉस आणि दुसरा म्हणजे डायनॅमिक लॉस. आता ह्या फ्रिक्शन लॉसलाच प्रेशर लॉस पण म्हणतात. ओके, प्रेशर लॉस. तर फ्रिक्शन लॉस कसा होतो, तर सपोज हा आपला असा डक्ट आहे. ओके, तर याच्यामधून आपल्याला एअर फ्लो होणार आहे. ओके, आता ही एअर फ्लो काही अशीच होणार आहे का, तर तिला इथे कुठेतरी आपल्याला ऊर्जा खर्च करावी लागणार आहे. जसं की हा रस्ता असतो आपला आणि रस्त्यावरून जेव्हा आपली गाडी जात असते त्यावेळी टायर आणि रस्ता याच्यामध्ये काय होत असतं, एक प्रकारे फ्रिक्शन लॉस होत असतो. तेव्हाच ती गाडी पुढे पुढे जात असते. त्याच पद्धतीनं दुसरं उदाहरण आपण सांगितलं तर ह्याचं आपण ऑइल ओततो आणि ऑइल असं घरघळत जमिनीनं पुढं येतं. आता इथं कधी येतं, इथे ओततो, एक बाटली ओतल्यानंतर इथं साधारणपणे ती पाऊण बाटली वगैरे. आता ही राहिलेली पाव बाटली कुठे गेली, तर इथं ही फ्रिक्शनवरून काय आली, लॉसेस झाला. त्याच पद्धतीनं काय आहे की जी काही आपली एअर आहे ती आपण एअर याच्यातून पाठवणार. आता ह्याची साईज कशी असेल, गोलाकार असेल, चौकोनी असेल किंवा आयताकृती असेल, तर त्याच्यानुसार काय होणार आहे की याच्यामध्ये लॉसेस त्याचे वेगवेगळ्या प्रकारे होणार आहेत. ओके, मग लॉसेस कसे होणार आहेत की या इथे जिथे जिथे त्या हवेचा संपर्क त्या आतल्या पार्टला होणार आहे तिथे इथे काय होणार आहे, त्याचं घर्षण होणार आहे आणि घर्षण झाल्यामुळे जी लॉसेस काय होणार आहेत, कमी होणार. म्हणजे इथून पाठवताना आपली इथं हवा सपोज 100 मीटर क्यूब पर मिनिट 100 मीटर पर सेकंडने पाठवली, तर इथे येताना ती 100 मीटरच असेल का, तर नाही, कारण की इथे जी लॉसेस झाले असतील मग ती 90 असेल, 80 असेल, मग ते याचा रफनेस किती असेल त्याच्यानुसार त्याची फ्रिक्शन लॉसेस ठरतील. ओके, त्याच्यानंतर ह्याला डायनॅमिक लॉसेस म्हणतात. की डायनॅमिक लॉसेस कुठे कुठे करतात, तर ज्या ज्या ठिकाणी रिडक्शन किंवा एल्बो म्हणजे अशा हा असा ओके म्हणजे स्ट्रेट होता, त्यानंतर कर्वेचर आला, त्यानंतर आधी कमी होता, त्यानंतर साईज वाढली. ओके, त्याच्या विरुद्ध साईज जास्त होती, त्यानंतर कमी झाली. ओके, त्यानंतर अशा पद्धतीमध्ये ज्या डक्टिंगमध्ये या गोष्टींचा जर आपण समावेश केला असेल तर त्या ठिकाणी काय होत असतं, डायनॅमिक लॉसेस होतात. त्यालाच आपण गतिमान लॉसेस म्हणतो. ओके, कुठल्या लॉसेस, गतिमान लॉसेस. आता आपण अजून याच्यामध्ये जर बघायला गेलो तर पहिला आपण बघितला होता फ्रिक्शन लॉस. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेशर लॉस. कशामुळे होते, फ्रिक्शनमुळे होते. आता प्रेशर लॉस फ्रिक्शनमुळे कसं, म्हणजे हवेचा जो काही वेग असेल, ओके, हवेचा जो काही वेग असेल सुरुवातीला त्याचं प्रेशर काय असेल आहे, हाय असणार आहे. पण या फ्रिक्शनमुळे काय होणार आहे, त्यामध्ये लॉसेस होणार आहेत. आता ते लॉसेस कसे होतात, तर त्याला आधी कशाने डिनोट केलं होतं, PF हे काय आहे की प्रेशर लॉस दर्शवण्यासाठी PF वापरतात. त्यानंतर F म्हणजे काय आहे की F म्हणजे त्याचा फ्रिक्शन फॅक्टर आहे. ओके, त्यानंतर डिपेंड ऑन द डायमेन्शन ऑफ द डक्ट. त्यानंतर L म्हणजे काय आहे की त्याची लांबी किती असणार आहे मीटरमध्ये. रो म्हणजे काय आहे की त्याची घनता, डेन्सिटी ऑफ एअर इज 1.2 की 1.2 कन्सिडर केला जातो. ओके, प्रॅक्टिकली. त्यानंतर त्याची व्हेलॉसिटी किती आहे. ओके, त्याची व्हेलॉसिटी किती आहे. आणि मग M म्हणजे काय आहे की हायड्रॉलिक मीन डेप्थ ऑफ द मीटर. ओके, म्हणजे त्याची हाईट किती आहे ते. तर या सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळतो, प्रेशर लॉस मिळतो. ओके, त्यानंतर प्रेशर लॉस त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केले, म्हणजे प्रेशर लॉसमध्ये कुठे कुठे लॉसेस होतो तो कन्सिडर केला तर आपण तो MM ऑफ वॉटरनुसार कन्सिडर करतो. मग FLM आपण ρV² आहे, तर त्या ρV² काय केलं आपण की MM ऑफ वॉटरमध्ये कन्सिडर करतो, म्हणून मग तो डायरेक्ट PV झाला. ओके, ρ×V²/2चं. त्याच्यानंतर मग FL/m² आहे, त्याचं जर आपण
रो व्ही स्क्वेअर आहे त्याची जर व्हॅल्युएशन केलं परत रोची व्हॅल्यू टाकली 9.81 वगैरे, तर ती 9.81 टाकल्यानंतर 2नं भागलं आणि जर स्क्वेअर रूट वगैरे घेतला ती साधारणपणे व्हॅल्यू V/4.40 वगैरे होते. ओके, त्यानंतर ते आपल्याला पी व्हीची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर मग तेच आपल्या ह्या वरच्या सूत्रात पुट केलं तर FL/m/V/4.04 mm ऑफ वॉटर हे इक्वेशन आपल्याला मिळेल. ओके, त्याच्यानंतर समजा टेम्परेचरशी रिलेटेड आपल्याला जर फ्रिक्शन लॉस काढायचा असेल तर तो कसा काढायचा, प्रेशर लॉस की PL जे मागाचं सूत्र होतं ते, त्याच्यामध्ये फक्त हे 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे ते स्टँडर्ड डिग्री सेल्सिअस टेम्परेचर 20 कन्सिडर केलं जातं. ओके, हा जो काही 20 आहे डिझाईन करताना, आणि आपण टेम्परेचर कुठल्या टेम्परेचरला डिझाईन करणार आहोत ते त्या दोघांचा रेशो घेतला की आपल्याला त्या टेम्परेचरसाठी काय मिळेल, प्रेशर लॉस किती असेल तो मिळेल. त्याच पद्धतीने जर हेडेज जे डायमीटर आहे तो जर चेंजेस असतील, ओके, त्याच्यानुसार हा फॉर्म्युला आहे. ओके, D/4 वाला सेज हे सर्क्युलरसाठी. समजा रेक्टँग्युलर वगैरे असेल, ओके, आता आपण हे बघितले ते सर्क्युलर डक्टसाठी बघितले. आता समजा रेक्टँग्युलर डक्ट असेल तर त्याच्यासाठी काय आहे की त्याचा एरिया आणि क्रॉस सेक्शन एरिया याचा दोघांचा रेशो घ्यायला लागतो. त्याला आस्पेक्ट रेशो म्हणतात. काय म्हणतात, आस्पेक्ट रेशो. रेक्टँगल डक्ट साईड्स A आणि B असेल, मग तो A म्हणजे एरिया, P म्हणजे पेरीमीटर, आणि त्या दोघांचा जो काही रेशो येईल त्याला काय म्हणतात, आस्पेक्ट रेशो म्हणतात. ओके, याला रेक्टँग्युलरसाठी. तर अशा पद्धतीने आपण याचे काय करू शकतो की स्पेशल हे प्रेशर लॉस इन फ्रिक्शनमुळे काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर फ्रिक्शन फॅक्टर आहे ते या पद्धतीने कन्सिडर केले जातात की रेनॉल्ड्स नंबर आहे, याला लॅमिनार फ्लो म्हणतात आणि याला टर्ब्युलंट फ्लो म्हणतात. आता हा लॅमिनार फ्लो म्हणजे काय, इथे दिसतो आपल्याला की एक धबधबा किंवा धबधबा आहे किंवा नदी, पाणी असं स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल त्याला लॅमिनार फ्लो म्हणतात. आणि समजा पाणी अशा पद्धतीने जात असेल अप अँड डाऊन, ओके, तर तो काय आहे, टर्ब्युलंट फ्लो. किंवा मग भोवरा क्रिएट होतो असा भोवरा, ओके, त्यालासुद्धा काय म्हणतात, टर्ब्युलंट फ्लो. आणि असं स्ट्रेट पाथमध्ये असेल त्याला काय म्हणतात, लॅमिनार फ्लो. तर फ्रिक्शन फॅक्टरमध्ये काय आहे की हे लॅमिनार फ्रिक्शन फॅक्टर आहे तो या लॅमिनार फ्लोसाठी हा आहे F=64/RN आणि टर्ब्युलंटसाठी हा खालचा आहे 0.516. ओके, 0.3164 × RN⁻⁴ 0.25 हा टर्ब्युलंट फ्लोसाठी. ओके, म्हणजे एअरचा फ्लो कशा पद्धतीने असेल त्याच्यानुसार काय करायचं आहे, तो फ्रिक्शन फॅक्टर आपल्याला काढावा लागतो. आता फ्रिक्शन फॅक्टर आहे सरफेस रफनेस, मगाशी बघितलं होतं आपण सरफेस रफनेस. ओके, तर तो कसा कुठल्या पदार्थासाठी किती असेल, तो कसा स्मूथ डाऊन ट्यूब्स असतील त्याच्या 0.015 आहे, कमर्शियल स्टील असेल तर 0.45 आहे, गॅल्वनाइज आयन आहे जे मोस्टली आपण डक्टिंगसाठी वापरतो, ओके, त्याचा 0.123 ओके 0.15 वगैरे आहे. ठीक आहे. त्यानंतर कास्ट आयनचा 0.255 आहे, रिवेटेड स्टीलचा 0.9 आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळे रफनेस आहेत, सरफेस रफनेस. ओके, त्यानंतर जो आपण बघितला बघा रेनॉल्ड्स नंबर कसा काढला जातो, तर इनर्शिया फोर्स अपॉन विस्कस फोर्स आहे. आता इनर्शिया फोर्समध्ये काय काय घेतलं जातं, तर रो अपॉन व्हेलॉसिटी. ओके, त्याची व्हेलॉसिटी किती असेल, आणि विस्कस फोर्समध्ये त्याचा जो व्हेलॉसिटी अपॉन डायमीटर. ओके, मग व्ही म्हणजे व्हेलॉसिटी इन मीटर पर सेकंड, डायमीटर मीटरमध्ये, रो मास ऑफ द डेन्सिटी ऑफ द एअर kg/m³, म्यू आहे तो ॲब्सोल्यूट डायमॅटिक विस्कॉसिटी. ओके, आणि के हे कायनेमॅटिक विस्कॉसिटी. या सगळ्यांचं जे काही उत्तर येईल तो आपला काय असेल, रेनॉल्ड्स नंबर असेल. ओके, आणि मग त्याच्यानुसार काय होतं की व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी अँड डेन्सिटी ऑफ डिफरंट टेम्परेचर. ओके, ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी अँड डेन्सिटी. आता घनता आणि क्षरण हे कसं असेल, 0 डिग्री सेल्सिअसला 17.24 × 10⁻⁶ आहे, डेन्सिटी जी 1.29 आहे एअरची, 1.29. त्यानंतर 10ला 17.71 10⁻⁶ 1.25. म्हणजे टेम्परेचर जसं वाढत जातं तसं काय होतं आहे, इकडे आपली डेन्सिटी कमी होत जाते. ओके, किंवा वाढते, पण आपला हा जो विस्कॉसिटी आहे ती मात्र वाढतच, म्हणजे त्यांच्या इकडच्या व्हॅल्यू वाढत चालली आहेत. ओके, 17, 18. ओके, त्या पद्धतीनं आपल्याला इथं फ्रिक्शन फॅक्टर काढू शकतो. दुसरा फ्रिक्शन फॅक्टरसाठी हा एक फॉर्म्युला आहे, जेणेकरून आपण डायरेक्ट
पायपिंगचं काढू शकतो. F1/2 × 1 - 7 2 log 2E/E ओके. तर अशा पद्धतीने आपला हा फ्रिक्शन फॅक्टर काढला जातो. आता फ्लोनुसार काय केलं जातं की मोजलं जातं की रेनॉल्ड्स नंबर कुठला आहे, कसा आहे. आता जर रेनॉल्ड्स नंबर आहे लेस दॅन 200 फ्लो इज सेट टू बी लॅमिनार. म्हणजे मागाशी जरी आपण ही बघितली डायमेन्शन, वेलॉसिटी, डायमीटर किंवा मास डेन्सिटी, ॲब्सोल्यूट डायनॅमिक, कायनेटिक, विस्कॉसिटी, तर याच्यानुसार जी काही व्हॅल्यू आहे ती आपली काहीतरी येईल 2000 किंवा 3000 4000. म्हणजे त्यानुसार काय असेल की ती लॅमिनार फ्लो आहे की टर्ब्युलंट फ्लो आहे तो कसा ठरवायचा. तर ज्याची रेनॉल्ड्स नंबर असेल RN हा जर बरोबर 2000पेक्षा कमी आला तर तो कुठला फ्लो असेल, लॅमिनार फ्लो असेल. आणि 2000पेक्षा जास्त असेल तर तो टर्ब्युलंट फ्लो असेल. ओके. तर अशा पद्धतीने हा लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो ठरवला जातो. सॉरी, एक चुकीचं सांगितले मी तर की टर्ब्युलंट फ्लो आहे तो बरोबर 4000 रेनॉल्ड्स नंबर आहे त्याचा पुढचा काय असेल. ओके. रेनॉल्ड्स नंबर इज ग्रेटर दॅन 4000 तो काय असेल टर्ब्युलंट. आणि 2000 ते 4000 ह्याच्यामध्ये तो टर्ब्युलंट पण नसेल आणि लॅमिनार पण नसेल. ओके. तर अशा पद्धतीने आपला हा टर्ब्युलंट फ्लो ठरला होतो. त्यानंतर हे एक रेनॉल्ड्स नंबर आहे. म्हणजे आपल्याला बाकीचे जर व्हॅल्यू माहिती असतील तर आपण फ्रिक्शन फॅक्टर वगैरे काढू शकतो. म्हणजे सुद्धा आपला रेनॉल्ड्स नंबर आपण त्या माहितीनुसार काढला. ओके. रेनॉल्ड्स नंबरला माहिती आहे कॅल्क्युलेशननुसार. त्यानंतर इकडे आपल्याला रिलेटिव्ह रफनेस काय आहे तर मग अशी बघितलं आपण चार्टमध्ये किती आहे. त्यानंतर इथे हे डायमीटर दिलेले आहेत E/D. त्याच्यानुसार आपला इथे फ्रिक्शन फॅक्टर किती असेल ते आपण काढू शकतो प्रत्येक लॅमिनारसाठी. बघा इथे याच्या इकडचा जो काय आहे तो लॅमिनारसाठी आहे आणि इथे ट्रान्झिशनसाठी आहे. ओके. आणि या इथे जर बघितलं तिथे तर तो याच्यासाठी आहे. कशासाठी. हा इथे टर्ब्युलंटसाठी आहे, इथे लॅमिनार आणि ते ट्रान्झिशन म्हणजे इन बिटवीन जो मगाशी आपण बघितला 2000 ते 4000 मधला. ओके. अजून एका पद्धतीने आपल्याला फ्रिक्शन लॉस किंवा प्रेशर लॉस वगैरे काढता येतो. तर हा फॉर्म्युला आहे त्याचा. ओके. फ्रिक्शन फॅक्टरसाठी DP सुद्धा वापरतात ΔP × F × L/D × ρV²/2. त्यानंतर या पद्धतीने सुद्धा काढतात. हा टर्ब्युलंट फ्लोसाठी हा वापरला होतो. ओके. 1/√F - 2 log × base 10 Ks/3.D × 2.51 × रेनॉल्ड्स नंबर. ओके. त्यानंतर इथे बघा तुम्हाला रेफरन्स नंबर दिले आहेत जे मगाशी बघितले आपण ते. त्यानुसार मग आपल्या ह्याच्यात सर्क्युलरसाठी अशा पद्धतीने काढला होतो. हे रफनेस फॅक्टर इज इक्वल टू 0.02224 क्वालिटी ऑफ एअर × L/ डायमीटर किती आहे आणि त्याचा जो काही घात असेल 4.9 त्यानुसार तुम्हाला रफनेस फॅक्टर मिळतो किंवा प्रेशर लॉस किती झाला आहे तो समजतो किंवा. ओके. त्यानंतर आपल्या ह्या चार्टनुसार आपण काढता येतं की प्रेशर लॉस किती आहे. तर आपल्या प्रेशर लॉससाठी त्यांनी एक प्रेशर लॉस ठरवला आहे 3. तर इथे फ्लो रेट किती असेल आणि मग जर आपल्याला प्रेशर लॉस माहीत नाही आहे तर त्यावेळी काय करावं लागेल की इथेही बघा या साईडला आपल्याला डायमीटर माहिती, आपल्याला डायमीटर जर माहिती असणार आहे किती असणार आहे, त्याची वेलॉसिटी किती आहे ती बघितलेली आहे. हे 3 पॉईंट एका ठिकाणी कुठे येतील तो पॉईंट मिळेल. त्याच्या खाली जर आपण स्ट्रेट लाईन मारली तर त्या पॉईंटला आपला प्रेशर लॉस मिळेल. ओके. काय सांगितलं समजलं. तर आपल्याला माहिती असणार आहे की आपल्या डक्टची साईज किती असणार आहे. ओके. मग डक्टची साईजनुसार काय असतो की फॉर्म्युला काय आहे Q परवा सांगितलं होतं बर्नॉलिस इक्वेशन वगैरे. Q = A × V. ओके. आता Q म्हणजे काय आहे की हा फ्लो रेट म्हणजे काय आहे की सुरुवातीला जो काही फ्लो रेट आहे किती असणार आहे तो आपल्याला माहिती असणार आहे. त्यानंतर त्याचा एरिया किती असेल, तो एरिया कसा मिळणार. ओके. तर पाईपचा डायमीटर काय आहे त्याच्यानुसार आपण एरिया काढू शकतो. म्हणजे डक्टचा डायमीटर मिळाला, ह्या 2 गोष्टी मिळाल्या. मग त्या 2 गोष्टी ज्या पॉईंटला मीट होतील तिथून जर आपण खाली रेश मारली तर आपल्याला प्रेशर लॉस मिळेल. त्याच पॉईंटला जर आपण या साईडला वेलॉसिटी असेल ती आपण काढू शकतो किंवा वेलॉसिटीसाठी एक स्पेसिफिक चार्ट आहे की तेवढीच वेलॉसिटी तिथं असते. म्हणजे रेस्टॉरंट असेल तर साधारणपणे 5 मीटर 5 मीटरवरची लाईन कुठे आहे तिथे जर ती लाईन मीट होत असेल तर तो काय त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट चार्टवरून काय करता येतं, प्रेशर लॉस काढता येतो. ओके.
त्याचप्रमाणे रेक्टँग्युलर डक्टसाठी मगाशी आपण बघितलं होतं फॉर्म्युला Q/A/AB, त्याच पद्धतीने हा आहे. ओके. त्यानंतर डायनॅमिक लॉसेस आहेत. मगाशी म्हटलं होतं की बेंड भाग असेल तिथे आपलं काय होतं की डायनॅमिक लॉसेस होतात. ओके. बेंड भागाचे येते मग W/H मगाशी आपण बघितलं होतं आस्पेक्ट रेशो त्यानुसार. परत ज्या ठिकाणी आपली काय होते की सडन लेनला आता इथून येताना सेम एअर फ्लो होता, पण या ठिकाणी काय झालं, ड्रॉपेज झालं. मग या ठिकाणी काय होणार आहे की आपला डायनॅमिक लॉस होणार आहे. सेम परत काय होईल की ही जी आहे ते आपण सप्लाय एअर करताना पण रिटर्न एअर ज्यावेळी येईल त्यावेळी असंच असेल की वेगवेगळ्या ठिकाणाहून रिटर्न एअर येईल आणि मग परत ते आपण वापरू. मग त्यावेळी काय असेल, इथे सुद्धा आपला प्रेशर लॉस होईल, डायनॅमिक लॉस होईल. ओके. त्यानंतर इथे सडनली एनलार्जमेंट होते, म्हणजे काय, इथं एरिया कमी होता आणि परत एरिया वाढला, त्यामुळे इथं परत काय होणार आहे की आपला डायनॅमिक लॉस होणार आहे. त्याच पद्धतीने इथं काय होणार आहे की सुरुवातीला व्हॉल्यूम जास्त होतं, नंतर मग परत रिड्युक्शन झालं, त्या पद्धतीने सडन कॉन्ट्रॅक्शन होतं त्यामुळे. ओके. तर अशा पद्धतीने काय होणार आहे की प्रेशर लॉसेस आणि डायनॅमिक लॉसेस हे त्या घटकानुसार हे जास्त होत असतात. ओके. तर अशा पद्धतीने आपण प्रेशर लॉसेस फाइंड आउट करू शकतो. ओके. तर आता पुढे आपण बघणार आहोत की आता बघितलं आपण की डक्टमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे लॉस होतात आणि मग ते लॉस कन्सिडर केल्यानंतर मग आपल्याला डक्ट डिझाईन करावं लागतं. डक्ट डिझाईन साधारणपणे या 3 मेथडने केलं जातं: वेलॉसिटी मेथड, इक्वल फ्रिक्शन मेथड, स्टॅटिक गेन मेथड. ओके. तर वेलॉसिटी मेथड आहे ती आपण सुरुवातीला बघूया. ओके. तर सुरुवातीला वेलॉसिटी मेथडमध्ये काय केलं आहे बघा, सिलेक्ट सुटेबल वेलॉसिटी ऑफ द इन मेन डक्ट अँड ब्रांचेस. ओके. तर इथे आपण बघत आहोत की आपला हा मेन डक्ट असणार आहे. ओके. तर हा काय असणार आपला मेन डक्ट आणि आपले B1, E, F, त्यानंतर I, H हे काय आपल्या सब ब्रांच आहेत, म्हणजे आपल्याला सिलेक्ट करावे लागणार आहेत. ओके. त्यानंतर मुख्य शाखा सिलेक्ट केल्यानंतर काय करणार आहे आपल्याला, फाइंड द डायमीटर ऑफ द मेन ब्रांचेस अँड द सब ब्रांचेस ऑफ द एअर फ्लो रेट्स अँड वेलॉसिटी ऑफ द सर्क्युलर डक्ट. For rectangular ducts, find the cross-sectional area for flow rates, velocity by fixing the aspect ratio and find out the two side of the rectangular side. ओके. त्यानंतर काय म्हटलं आहे की दुसऱ्या याच्यामध्ये डायमीटर, कारण की आपल्याला ही आपली ओके जसं मगाशी बघितलं होतं ही आपली अशी मेन ब्रांच होती. ओके. त्यानंतर हा आपला बीवाला होता, ई आला होता, त्यानंतर इकडे जी होता. ओके. त्यानंतर परत इकडे एच होता, आय होता. म्हणजे काय होणार आहे की याचा डायमीटर काय असेल तर आपल्याला माहिती होईल, याचा डायमीटर किती असेल तर माहिती होईल, याचा डायमीटर किती आहे तो माहिती होईल, याचा किती आहे, याचा किती आहे, अशा प्रत्येकाचं डायमीटर आपल्याला काय करायला लागेल, फाइंड आउट करायला लागेल. मग याच्यानुसार काय होईल की जसं मगाशी सांगितलं मी की वेलॉसिटी आपल्याला कुठल्या ठिकाणी किती वापरायची आहे ती पण एक स्टँडर्ड ठरवलेली असते. 3 ते 5 मीटर कुठे वापरायची, 5 ते 8 मीटर कुठे वापरायची. ओके. तर त्याच्यानुसार आपल्याला या 2 पॉईंट मिळेल. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की आस्पेक्ट रेशो, जसं मगाशी म्हटलं की सर्क्युलर जर डक्ट असेल तर आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया मिळेल, पण ज्यावेळी रेक्टँग्युलर सरफेस असेल त्यावेळी त्याला काय करावं लागेल, तर त्याचा आस्पेक्ट रेशो घ्यावा लागतो A/B. ओके. त्यानंतर या 2 माहिती काढल्यानंतर काय लागेल, पुढचा पॉईंट आहे, फ्रॉम वेलॉसिटी अँड डक्ट डायमेन्शन ऑब्टेन द प्रिव्हियस स्टेप, फाइंड द फ्रिक्शनल ड्रॉप अँड ब्रांचेस ऑफ द युझिंग डक्ट्स. ओके. म्हणजे काय होईल की आपल्याला सुरुवातीला काय करायचं होतं की ही मेन ब्रांच निवडायची होती, सब ब्रांचेस निवडायचे होते. दुसरी स्टेप काय होती की या मेन ब्रांचचा डायमीटर काय असेल, सब ब्रांचचा डायमीटर काय असेल तो निवडायचा होता. तिसरी स्टेप काय आहे की या मेन ब्रांच आणि सब ब्रांचमध्ये ओके या मेन ब्रांच आणि सब ब्रांचमध्ये फ्रिक्शन लॉसेस किती होतात ते काढावे लागणार आहेत. ओके. ही मेन ब्रांच सब ब्रांचमध्ये फ्रिक्शन लॉसेस ते कसे काढणार आपण की मटेरियल कुठला आहे, त्याचा रफनेस फॅक्टर काय आहे, ओके, त्याचा रेलॉन्स नंबर काय आहे, वेलॉसिटी किती असणार आहे, काय विस्कॉसिटी किती असणार आहे, याच्यानुसार तो रेलॉन्स नंबर मिळेल. मग अशी आपण बघितलं होतं की चार्टनुसार. ओके. त्याच्यानुसार आपल्याला काय मिळेल की प्रेशर लॉस मिळेल. ओके. त्याचा डायमीटर काय असणार आहे, वेलॉसिटी काय असणार आहे आणि ते आपण फ्लो रेट काय असणार आहे, हे जे पॉईंट एका ठिकाणी मिळते तिथून खाली जो येईल तो आपला प्रेशर लॉस येईल. ओके. मग डायनॅमिक लॉसेस काय असतील सगळं आपल्याला इथं समजेल. त्यानंतर चौथा पॉईंट काय आहे, फ्रॉम द डक्ट लेआउट डायमेन्शन अँड द एअर फ्लो रेट, फाइंड द डायनॅमिक प्रेशर लॉसेस फॉर ऑल द बेंड्स अँड फिटिंग. ओके. आता मगाशी आपण बघितलं होतं की सुरुवातीला पहिल्यांदा ओके परत सांगतो आहे मी की पहिल्यांदा मेन ब्रांच काय आहे तीच फाइंड आउट करा, त्याचा सब ब्रांच काय आहे. ओके.
त्यानंतर या मेन ब्रांचचा डायमीटर काय आहे तो फाइंड आउट करा. सब ब्रांचचा डायमीटर काय आहे तो फाइंड आउट करा. दुसरी स्टेप. तिसरी, याच्यामध्ये मेन ब्रांच आहे त्याला मी एम लिहितो, सब ब्रांचला SB लिहितो. मग याच्यामध्ये मेन ब्रांचमध्ये फ्रिक्शन लॉसेस कुठले कुठले आहेत ते फाइंड आउट करा. चौथी स्टेप काय आहे की याच्यामध्ये डायनॅमिक लॉसेस कुठले कुठले आहेत. म्हणजे आता इथे मी हा दाखवतो. ओके, म्हणजे हा आता कर्वेचर आला. त्यानंतर इथे काय होणार आहे की इथं हा मेन ब्रांच असल्यामुळे तिची साईज मोठी असणार आहे, सब ब्रांचची साईज छोटी असणार आहे. म्हणजे सुरुवातीला मोठी साईज, नंतर परत छोटी साईज, म्हणजे इथं परत त्याचं काय आला डायनॅमिक लॉसेस झाले, तर ते फाइंड आउट करावे लागतील. ओके, त्यानंतर पाचवी स्टेप काय आहे, सिलेक्ट द फॅन दॅट कॅन प्रोव्हाइड द सफिशियंट FTV फॉर द इंडेक्स रन. ओके, मग ह्या 4 स्टेप झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे जो काय आपण फॅन बसवणार आहोत सुरुवातीला, तो फॅन FTP म्हणजे काय आहे, फॅन प्रेशर, टोटल प्रेशर. ओके, फॅनचं जे काही टोटल प्रेशर आहे ते किती असलं पाहिजे, कारण की आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय गेली पाहिजे, इक्वल अमाऊंट ऑफ एअर, किंवा तुम्ही डिझाईन कराल त्या पद्धतीने इथं एअर गेली पाहिजे. म्हणजे इथं 10 मीटर पर सेकंड, इथे 10 मीटर पर सेकंड, इथे परत 5 मीटर पर सेकंड माणसाप्रमाणे किंवा तुमच्या व्हॉल्यूमनुसार. ओके, तर त्या पद्धतीने तिथे तुम्हाला कूलिंग केलं पाहिजे. म्हणजे इथं तुमची जातानाची हवा ती 100 मीटर पर सेकंड पाहिजे, 400 मीटर पर सेकंड पाहिजे. ती कशी पाहिजे, किती पाहिजे, ती तुमच्या इकडच्या कॅल्क्युलेशननुसार इथं आपला फॅन डिझाईन करावा लागेल. ओके, तर त्या फॅनचा. त्यानंतर बॅलन्सिंग द डॅम्पर हॅव इन्स्टॉल इन द ईच रन. डॅम्पर इज द इंडेक्स रन द लेफ्ट कम्प्लिटली ओपन वाईल डॅम्पर आर थ्रोटल टू रिड्यूस द फ्लो रेट दॅट रिक्वायर्ड डिझाईन व्हॅल्यू. ओके, आता हा डॅम्पर का बसवायचा, तर काय काय होणार की आपला हा मेन डक्ट आहे. ओके, इथं आपला फॅन आहे. त्यानंतर इथे हा एक ब्रांच आली, इथे एक ब्रांच आली, इथे एक ब्रांच आली, इथे एक ब्रांच आली. मग या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला डॅम्पर मोठं बसवावं लागणार आहे, जेणेकरून येणारी हवा आहे ती तुम्हाला त्यानुसार काय होईल की डॅम्परनुसार आधी तो क्लोज असेल, आणि मग तुम्हाला रिक्वायर्ड मीटर पर सेकंड कितीचं व्हेलॉसिटी आहे त्याच्यानुसार तर काय होईल की प्रत्येक ठिकाणचं आपल्याला काय करेल डिझाईन करावं लागेल, की इथे पण तेवढीच ओपन झाला पाहिजे, इथे पण तेवढं ओपन झाला पाहिजे, इथे पण तेवढा त्या रिक्वायरमेंटनुसार. तर हेच फक्त याच्यामध्ये अवघड आहे व्हेलॉसिटी मेथड पाहिजे, बाकी पूर्ण सिंपल मेथड आहे. आता ही किती कुठे ओपन करायची हे एक्सपिरियन्सनुसार ठरतं. म्हणजे ज्याचा एक्सपिरियन्स जास्त असेल त्याला ते चांगलं समजणार की इथला डॅम्पर किती ओपन करावा लागणार, इथला डॅम्पर किती ओपन करावा लागणार, इथला डॅम्पर किती ओपन करावा, इथला, कारण की ही आपली मेन ब्रांच आहे. बरोबर, ही आपली मेन ब्रांच आहे, या आपल्या सब ब्रांच आहेत. ओके, तर सब ब्रांचमधल्या इथले व्हेलॉसिटी किती पाहिजे, इथली व्हेलॉसिटी किती पाहिजे, इथली व्हेलॉसिटी किती पाहिजे, हे आपल्या ट्रायल अँड एरर किंवा अंदाजानुसार इथं बसवावं लागतं. त्यामुळे ही थोडी किचकट मेथड आहे ठरवण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपलं हे व्हेलॉसिटी मेथड डिझाईन, व्हेलॉसिटी मेथडनुसार आपल्याला डक डिझाईन केला होतो. त्यानंतर हे इक्वेशन, फ्रिक्शन इक्वेशन मेथड. आता मग अशी आपण पहिली बघितली की व्हेलॉसिटी सगळीकडे कॉन्स्टंट ठेवण्यासाठी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवून डक डिझाईन करायचं. आता इथं फ्रिक्शन लॉस आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा, आणि मग डक सिस्टीम डिझाईन करायची. ओके, तर तेच इथं सांगितलेलं आहे की फ्रिक्शन दिस मेथड यूज फॉर द फ्रिक्शन ड्रॉप पर युनिट लेंथ. ओके, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेम फ्रिक्शन लॉ ड्रॉप झालेला आहे असं कन्सिडर करून ही सिस्टीम डिझाईन केली जाते. ओके, त्यानंतर डेल्टा PF1L हे काय आहे की फ्रिक्शन लॉससाठी वापरतात. तर मग जसं मग अशी आपण डायग्राम बघितली होती की आपला हा मेन ब्रांच आहे. ओके, ही आपली मेन ब्रांच आहे, तिला आपण A नाव दिलं, म्हणजे ही A झालं. त्यानंतर B म्हणजे इथं ब्रांच झाली, ही B झाली. त्यानंतर ही C झाली, ही D झाली. म्हणजे काय, जेवढ्या आपल्या ब्रांचेस असतील त्या सगळ्यांची प्रेशर लॉस काय, फ्रिक्शन लॉस काय असेल इक्वल कन्सिडर करायचा, म्हणून त्यांनी मध्ये इक्वल साईन वापरले बघा. L फ्रिक्शन लॉस ऑफ A, फ्रिक्शन लॉस ऑफ C, D, A. ओके, तर अशा पद्धतीने फ्रिक्शन लॉस सगळीकडे सेम कन्सिडर करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट सुटेबल फ्रिक्शनल प्रेशर ड्रॉप पर युनिट लेंथ सो दॅट कंबाईन इनिशियल अँड रनिंग कॉस्ट आर मिनिमाइज. ओके, त्यानंतर दुसरा काय आहे की देन इक्विव्हॅलंट डायमीटर ऑफ द मेन डक्ट इज ऑब्टेन फ्रॉम द सिलेक्ट व्हॅल्यू प्रेशर लॉसवरून, आणि लेंथ काय असेल त्याची, आणि फ्लो रेट. ओके, तर त्याच्यानुसार आपल्याला काय मिळेल की त्याची इक्विव्हॅलंट डायमीटर काय येईल तो काढायचा आहे. ओके, इथे इक्विव्हॅलंट डायमीटर. ओके, इक्विव्हॅलंट डायमीटर काढायचा आहे. त्यानंतर तो कसा काढला जातो, तर आपल्याला काय माहिती आहे की व्हेलॉसिटी किती असते. ओके, आपल्याला काय माहिती आहे, Q माहिती आहे की सुरुवातीला आपल्याला किती हवा पाठवायची आहे, टोटल मास, आणि आपल्याला A × V. आता एरियावरून आपल्याला डायमीटर मिळेल, आणि व्हेलॉसिटी आपल्याला माहिती असते, कारण की कुठल्या ठिकाणी किती एअर वापरायची त्याचा चार्ट मी तुम्हाला शेवटला दाखवेन. ओके, त्याच्यानुसार तुम्हाला काय होईल की व्हेलॉसिटी मिळेल, की टोटल अमाऊंट ऑफ किती पाठवायची ती मिळेल. ओके, त्याच्यानुसार आपल्याला याचा डायमीटर काढता येईल. ठीक आहे, तर इथे Q म्हणजे काय आहे, Q की QA जेवढी पाठवली जाईल. ओके, QA
जी सुरुवातीला असेल ती काय असेल, या सर्वांची बेरीज असेल. तर तुम्हाला मी डायग्राममधून दाखवतो की मला काय म्हणायचं आहे ते. ओके, तर तिथे त्याने काय म्हटलं इक्वेशनमध्ये, क्यू ए किंवा क्यू बरोबर क्यू ए प्लस क्यू बी प्लस क्यू ई प्लस क्यू एच. ओके, म्हणजे हा एक डक्ट, हा दुसरा डक्ट, हा तिसरा डक्ट, हा चौथा डक्ट, हा पाचवा डक्ट, या सगळ्यांना जी काही हवा जाणार आहे ती बरोबर क्यू ए असेल. ओके, म्हणजे इथं जेवढी हवा पाठवणार आहोत त्याची बेरीज म्हणजेच काय असेल, या 2 3 4 5 या सगळ्या ठिकाणी जेवढी हवा जाणार आहे त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय असेल, या सुरुवातीला जी असेल हवा ती. ओके, त्यानंतर फ्रॉम द एअर फ्लो रेट इक्विव्हॅलंट डायमीटर अँड द मेन डक्ट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम आयदर फ्रिक्शन चार्ट अँड द फ्रिक्शन प्रेशर ड्रॉप. ओके, तर मग अशा आपण बघितलं होतं फ्रिक्शन चार्ट आणि फ्रिक्शन ड्रॉप. त्याच्यानुसार एक मिनिट तुम्हाला परत दाखवतो पाहिजे.